तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला तिसरा व्लॉग आहे आणि मित्रांनो तुमचा सर्वांचा सपोर्ट हवा आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत शेतामध्ये. तर शेताची पाहणी वगैरे करूया, कारण आहे ना आताच थोड्या वेळापूर्वी आहे ना पाऊस वगैरे येऊन गेला आहे आणि वातावरण एकदम खूप सुंदर झालं आहे. तर चला, तर तुम्हाला मी सुद्धा दाखवतो. आता तुम्हाला माहिती आहे, गेल्या महिन्यामध्ये भात लावणी वगैरे पूर्णपणे सर्व लोकांची झाली कंप्लीट, आणि परंतु आता पूर्णपणे ना हिरवगार शेत झालं मस्तपैकी. तर समोर बघू शकताय तुम्ही, हे बघा, सर्व लोकांची शेती वगैरे लावून झाले. तर चला, आमची शेती तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा, इकडे खाली वांदर आहेत, तर त्यांनाच पेटवण्यासाठी आलो होतो. हे बघा समोर बघताय तुम्ही, आणि इकडे पाठी बघताय तुम्ही, बावली वगैरे लावली गेले शेतामध्ये. आणि हे बघा, इथं मध्ये ना वांदर बसलेत, त्यांना जरा पिटलतो आणि मग तुम्हाला भेटतो. हे बघा, पूर्ण लाईनमध्ये बसलेत. तर चला, आता पिटलतो यांना आणि भेटतो मग. तर मित्रांनो, वांदर काय ऐकत नाही आहे, परंतु इकडे आता आंब्यावरती चढले आहेत ते सर्व. इकडं आलेले पूर्णपणे, त्यांना पिटललं आहे. आणि इकडं आजूबाजूला बघू शकताय तुम्ही, लोकांची शेती लावली गेले. आणि आतमध्ये काय दळ्यामध्ये पाणी नाही, कारण सतत पाऊस पडत नाही आहे. हे बघा, इकडे दिसतंय तुम्हाला, परंतु या साईडला दिसत नाही, कारण पाऊस आता थोड्या वेळेपूर्वी येऊन गेला, परंतु आहे ना अशी एक सर पडून गेले. काय पाणी काय एवढं म्हणजे दळ्यामध्ये नाही, कारण जमीन तापल्यामुळे पूर्णपणे केचून गेले लगेच. तर त्यामुळे पाणीसुद्धा थांबत नाही. आणि समोर बघू शकता तुम्ही, हे बघा, इकडे ह्या पायवाट दिसते तुम्हाला शेतात जाण्यासाठी. तर आता मी जातो खाली आणि तुम्हाला दाखवतो सुद्धा. इकडे बावली वगैरे लावली गेल्यात, शेतातली बावली म्हणतात कोकणामध्ये. तर चला दाखवतो. आणि तुमच्याकडे सुद्धा लावतात का अशा पद्धतीने? तर शेताची पाहणी करण्यासाठी का लावतात, त्याचं कारण म्हणजेच की वांदर वगैरे येतात, त्याच्यासाठी लावली जातात ती. बघा, इकडे आजूबाजूला माणसं सुद्धा आहेत, बेंत आहेत. आणि इकडे हे बघा, पूर्ण आहे ना वांदरांची लाईन. हे बघा इकडं, त्यांना पण सुद्धा पिटलतो आता मी. ओके, आणि तुम्हाला इकडे बावली वगैरे आहेत ती दाखवतो. आणि जरा ह्यांना ती पिटलून घेतो, मग आता पूर्णपणे वाट लावतील. तर मित्रांनो, का हा वांदर काय ऐकत नाही आहे, परंतु तिकडे पिटाले दादा. आता इकडं आलोय, तर तुम्हाला दाखवतो शेतातली बावली कशा पद्धतीने असतात, शेतामध्ये लावली जातात. हे बघा, जे जुने कपडे वगैरे असतात ना, तर त्यांचीही तयार केली जातात. हे बघा इकडं, तर दाखवतो तुम्हाला. हे बघा, जे जुने कपडे असतात ना, त्याच्यानुसार हे तयार केले जातात, म्हणजे जेणेकरून वन्य प्राणी म्हणा, रानातील प्राणी वगैरे घाबरतील आणि शेतामध्ये येणार नाहीत, त्या कारणामुळं लावले जातात. हे बघा, आणि हे संपूर्ण आपलं शेत बघू शकता तुम्ही, खूप भारी वाटतंय. इकडे माणसंसुद्धा आहेत, कामं करत आहेत, बाण वगैरे बेंधत आहेत. हे बघा, हे आजूबाजूचे बाण असतात ना, त्याचं गवत काढलं जातं. आणि बघा कशी वाटतात, नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. ओके, आणि इकडे खाली नदी वगैरे आहे. आणि समोर बघू शकता आपली वाडी. हे बघा, इकडं आमची सर्वांची घरं आहेत, तिकडं सुद्धा पलीकडे घरं आहेत. मी नक्की वाडीचा आहे ना संपूर्ण व्हिडिओ बनवेन, परंतु आता सध्या तरी तुम्ही हा व्हिडिओ पहा. ओके, आणि मित्रांनो बघा कशा पद्धतीने म्हणजे कशी काठी एक म्हणजे लावली गेले, आणि दोन्ही साईडून मध्ये आहे बघा, मध्ये एक काठी, त्यानंतर टोपरं, म्हणजे एकदम जसा माणूस असतो ना, माणसाची जशी बॉडी असते ना, त्या पद्धतीने असे लावले जातात रानात. तुमच्याकडे लावतात का नक्कीच मित्रांनो कमेंट करा, एक छोटीशी. ओके, आणि मित्रांनो आहे ना, आपलं हे नवीन चॅनल आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट वगैरे करा नक्कीच. आणि असेच व्लॉग आहे ना तुम्हाला येत राहतील. आता सध्या तरी गणपतीला आहे ना, मला वाटतं 37-38 दिवस राहिलेत, तर गणपतीचे सुद्धा ब्लॉग तुम्हाला नंतर पाहायला मिळतील. गणपती कशा पद्धतीने कोकणामध्ये साजरे केले जातात, तर नक्कीच पाहायला मिळतील. तर सबस्क्राईब अगोदरच करून ठेवा. ओके, आणि बघताय तुम्ही, इकडे घोमाड आहे आणि ही छोटीशी पायवाट. हे बघा, शेताजवळील. आणि बघा इकडे बावली घाबरवण्यासाठी लावली गेली आहेत. मस्त वाटतं एकदम. तर मित्रांनो, आता आपण निघालोय घरी जायला.
आणि इकडे आजूबाजूला पूर्ण आता कोण दले वगैरे करत ना, म्हणजे शेती इकडची सोडून दिलं या भागाची, त्यामुळे इकडे गवत वगैरे ना भरपूर झालं आहे. आणि चला जाऊया आता घराच्या दिशेने. आणि मित्रांनो, आपले जर व्लॉग आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सध्या तरी नवीन स्टार्टिंग आहे यूट्यूबची, तर सपोर्ट करा, बस इतकंच. तर ओके, बघू शकताय तुम्ही आता, भारी वाटतंय. कोकण म्हटलं तर सुख, शांती आणि समाधान नक्कीच असतं. हे बघा मस्त वाटतं. तिकडे घरं वगैरे आहेत वाडीतील लोकांची. आणि मित्रांनो चला, आता मी सुद्धा घरी चाललो आहे. आणि मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तिथपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, धन्यवाद.